मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या अधिकृत गाडीवरील लाल दिवे अखेर हटवले। विरोधकांच्या टीकेनंतर लाल दिवे हटवले। नियमांचं पालन करत हे दिवे हटवण्यात आले, अधिकाऱ्यांनी केलं स्पष्ट। लाल दिवा महापौरांच्या गाडीवर नव्हे तर बोनेटच्या ठिकाणी होता। रितू तावडेंच्या गाडीवरील लाल दिव्यावर फडणवीसांची प्रतिक्रिया। महापौरांना मुद्दामून लक्ष केलं जातं, फडणवीसांनी केलं स्पष्ट। नियम मोडून महापौरांच्या गाडीला लाल दिवे। मुंबईच्या महापौर पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांपेक्षा मोठ्या झाल्या का? किशोरी पेडणेकरांची मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्यावरती टीका। 23 एप्रिलला बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक। 4 मे रोजी मतमोजणी। निवडणूक आयोगाची घोषणा। अजितदादांच्या निधनानंतर बारामतीची तर शिवाजी कर्डिले यांच्या निधनानंतर राहुरीची जागा रिक्त। बारामती आणि राहुरीची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी आणि पोटनिवडणूक लादल्यास लढायलाही तयार। देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया समोर। बारामती आणि राहुरीबाबत महाराष्ट्र सुसंस्कृतपणे निर्णय घेईल। 5 राज्यांमध्ये घोषणा। उद्घाटनांमधील हस्तक्षेप थांबवला पाहिजे। अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया समोर। बारामतीमध्ये कधी पोटनिवडणूक घ्यावी लागेल असं कुणाला स्वप्नातही वाटलं नाही, पण दुर्दैवानं दादा गेले आणि आज बारामतीची पोटनिवडणूक जाहीर झाली। बारामतीची पोटनिवडणूक जाहीर झाल्यानंतर रोहित पवार यांचं भावनिक ट्विट। मेहुणे अक्षय कर्डिलेंसाठी राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप मैदानात उतरणार। अक्षय कर्डिले यांना विजयी करण्यासाठी प्रयत्न। संग्राम जगताप यांची प्रतिक्रिया। शिवाजी कर्डिले यांच्या निधनानंतर राहुरी विधानसभेची जागा रिक्त। 5 राज्यांच्या निवडणुकांचं बिगुल वाजलं। पुदुचेरी, केरळ, आसाममध्ये 9 एप्रिलला निवडणूक। 23 एप्रिलला तामिळनाडूमध्ये तर 23 आणि 29 एप्रिल रोजी 2 टप्प्यांमध्ये पश्चिम बंगालमध्ये मतदान। 4 मे रोजी सर्व राज्यांची एकत्र मतमोजणी। पश्चिम बंगालमध्ये 35 वर्षांनंतर पहिल्यांदा 2 टप्प्यांमध्ये निवडणूक होणार। 23 एप्रिल पहिला टप्पा तर 29 एप्रिल दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडणार। सांगली जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेच्या घडामोडींना वेग। काँग्रेस आणि दोन्ही राष्ट्रवादींचे सदस्य अज्ञातस्थळी रवाना। भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी महाविकास आघाडीकडून जोरदार प्रयत्न। 18 मार्चला अध्यक्षपदाची निवड होणार। अन्न औषध प्रशासनामधील अधिकारी निलंबन प्रकरण। मॅटच्या आदेशानंतर पदावरती कायम असल्यानं मंत्री झिरवळांचा कारभार चर्चेत। 3 अधिकाऱ्यांच्या निलंबनावरून अधिकारी संघटना आक्रमक। तर 23 मार्चपासून राज्यभरात कामबंद आंदोलनाचा इशारा। तृणमूल काँग्रेसच्या गुंडगिरीचे दिवस आता संपणार। टीएमसी सरकार बंगालमधून जाण्याचा काउंटडाऊन सुरू। सर्वांचा हिशेब मांडणार। पंतप्रधान मोदींचा टीएमसीवरती हा हल्लाबोल। कोल्हापूर जिल्ह्यातल्या कागल-पाझर तलाव परिसरामध्ये विविध विकास कामांचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडलं। मंत्री हसन मुश्रीफ यांच्या संकल्पनेतून कागल-पाझर तलाव परिसरामध्ये कायम केंद्र, म्युझिकल फाउंटन, कृत्रिम धबधबा अशा विविध सुविधा। जळगावमध्ये राहुल गांधींच्या आरक्षणावरील वक्तव्याच्या निषेधार्थ भाजपच्या वतीने आंदोलन। आंदोलनामध्ये भाजपचे आमदार सुरेश भुळे यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने झालेले सहभागी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी प्रदान। महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा 39वा पदवी प्रदान समारंभ। राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांची देखील यामध्ये उपस्थिती। मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्याचा टीझर जारी। चल शिवतीर्थावर भेटू, उज्ज्वल महाराष्ट्राचा मार्ग ठरवू, पाडवा मेळाव्याचं टीझरमधून मनसेचं जनतेला आवाहन। सांगली महापालिकेच्या महिला बालकल्याण सभापतीपदी भाजपच्या बानू जमादार यांची निवड। निवडीनंतर आमदार सुधीर गाडगे यांच्या हस्ते सत्कार। समर्थकांकडून रॅली काढत फटाक्यांची आतषबाजी। रावेर नगरपालिकेचा करवा टाळून 121 कोटींचा अर्थसंकल्प मंजूर। मुख्याधिकारी अविनाश गांगोडे यांनी विशेष अर्थसंकल्पीय बैठकीमध्ये प्रस्ताव केला सादर। नगराध्यक्षा संगीता भास्कर महाजन यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत अर्थसंकल्पास अंतिम मंजुरी। मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते पुण्यात मेट्रो भवनचं उद्घाटन। मेट्रो भवनमध्ये पुण्याच्या मेट्रोचा इतिहास बघता येणार। 2 मजल्यावरती मेट्रो भवनाचा विस्तार। राजकीय पक्षांकडून भीतीचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न। जनतेने केंद्र सरकारच्या निर्देशांचं पालन करावं। घाबरू नका, मोदींवर विश्वास ठेवा, मुख्यमंत्री फडणवीसांचं हे आवाहन। गॅसची कमतरता नाही, रांगा लावू नका, मुख्यमंत्री फडणवीसांचं आवाहन। राहुल गांधी काँग्रेसकडून लोकांमध्ये भीती पसरवण्याचं काम सुरू। आपल्याकडे पुरेसा गॅस साठा आहे, कमतरता नाही, फडणवीसांची प्रतिक्रिया। पनवेलमध्ये घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा व्यवस्थित सुरू। नागरिकांनी पॅनिक होऊ नये, आमदार प्रशांत ठाकूर यांचं आवाहन। गॅस सिलेंडर ब्लॅकने विक्री करणाऱ्यांवर कारवाई करणार, प्रशांत ठाकूर यांची ही प्रतिक्रिया। गॅस सिलेंडरचा तब्बल 6 महिने पुरेल इतका साठा। वितरक चुकीच्या पद्धतीने काम करताय, नागरिकांमध्ये त्यामुळे संभ्रम निर्माण होतो। हेमंत रासने यांची माहिती। नागरिकांनी घाबरू नये, हेमंत रासने यांचं आवाहन। गॅस तुटवडा सरकारनं गांभीर्यानं घेतलेला नाही। हॉटेल, खानावळी स्टॉल बंद पडण्याच्या मार्गावर, व्यवसाय अधांतरित। तर गॅस टंचाईवरून काँग्रेस आमदार अमित देशमुख यांचा सरकारवरती निशाणा।
काँग्रेसच्या नेत्यांकडून गॅसबाबत दिशाभूल सुरू, शिंदेंच्या शिवसेनेचे नेते संजय निरुपम यांची टीका, काँग्रेसकडून गॅस सिलेंडर मिळत नाही हा खोटा प्रचार, मुंबईमध्ये गॅस एजन्सी बाहेर रांगा नाही, निरुपम यांचा हा दावा. सर्वसामान्यांना गॅसची टंचाई, मात्र भाजपच्या अंधभक्तांना गॅस टंचाई जाणवतच नाही, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते मेहबूब शेख यांची टीका, अंधभक्तांना नालीमधून गॅस तयार करायचाय, शेख यांचा हल्लाबोल. अमेरिका आणि इराणच्या युद्धामुळे कोल्हापूरच्या ऐतिहासिक पन्हाळा गडावरील हॉटेल व्यावसायिकांना फटका, व्यावसायिक गॅस सिलेंडर मिळत नाही, त्यामुळे छोट्या मोठ्या हॉटेल व्यावसायिकांनी पेटवली थेट चूल. गॅस टंचाईचा सोलापूरच्या माढ्यातील ग्रामीण भागाला फटका, गॅस सिलेंडर तुटवड्याचा लग्न समारंभाला फटका, व्यावसायिक सिलेंडर उपलब्ध नाही, त्यामुळे मंगल कार्यालयामध्ये थेट चुलीचा वापर. अमरावतीच्या दर्यापूरमध्ये महसूल अधिकाऱ्यांच्या कारवाई दरम्यान गोंधळ, जप्त गॅस सिलेंडर जमावानं पळवून नेले, जमावानं अधिकाऱ्यांना धक्काबुक्की करत पंचनामे फाडले, अशी देखील माहिती. वाशिममध्ये घरगुती गॅसचा अवैध वापर आणि काळा बाजार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाचे निर्देश, कारंजा आणि रिसोडमध्ये घरगुती गॅसचा व्यवसायासाठी वापर करणाऱ्यांवर धाड टाकत सिलेंडर जप्त, पुरवठा विभागाकडून 4 ठिकाणी कारवाई. जळगावच्या चोपड्यामध्ये गॅसचा सिलेंडर घेण्यासाठी नागरिकांच्या गॅस एजन्सीसमोर रांगा, गॅस सिलेंडर घेण्यासाठी आलेल्या नागरिकांच्या गर्दीमुळे आपसात वाद होऊ नये यासाठी होमगार्ड्सची नियुक्ती. अहिल्यानगरच्या कोपरगावमध्ये घरगुती गॅस सिलेंडरचा व्यवसायासाठी वापर करणाऱ्यांना पुरवठा विभागाचा दणका, संबंधितांवर कारवाई करत शहरातील विविध ठिकाणांहून एकूण 19 घरगुती गॅस सिलेंडर जप्त. संभाजीनगरमध्ये शेंद्रा बिडकीन हा महामार्ग होण्या अगोदर महामार्गाचा नकाशा लीक, संभाजीनगरच्या शेंद्रा बिडकीन एमआयडीसीमध्ये अनेक उद्योजकांची हजारो कोटींची गुंतवणूक, समृद्धी महामार्ग ते शेंद्रा बिडकीन नवीन 6 पदरी मार्ग होणार. महाराष्ट्र साहित्य परिषद निवडणुकीमध्ये साहित्य संवर्धन आघाडीचा विजय, अध्यक्षपदी योगेश सोमण यांचा विजय, तर प्रमुख कार्यवाहकपदी स्वाती महांकाळ आणि कोषाध्यक्षपदी प्रदीप निफाडकर यांचाही विजय. मुंबई क्रिकेट असोसिएशनला सलग तिसऱ्यांदा बेस्ट क्रिकेट असोसिएशनचा पुरस्कार, खेळाडू विकास स्पर्धांचं आयोजन, पायाभूत सुविधा आणि क्रिकेट प्रशासनातील उत्कृष्ट कामगिरीमुळे एमसीएला मानाचा पुरस्कार मिळाला. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अर्थसंकल्पाला अधिसभेच्या बैठकीत मान्यता, 293 कोटी 57 लाखांच्या अर्थसंकल्पाला मंजुरी, अर्थसंकल्पात 15 कोटी 44 लाखांची तूट दर्शवण्यात आली आहे. मुंबई विद्यापीठाच्या कारभाराविरोधात युवासेनेतर्फे विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर आंदोलन, विद्यार्थ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे विद्यापीठ प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन. तिकडे जळगावमध्ये एलपीजी गॅसच्या दरात वाढ झाली, रिक्षा चालकांकडून देखील प्रवासी भाड्यात वाढ, 20 रुपयांप्रमाणे घेतले जाणारे प्रति सीट प्रवासी भाडे आता 30 रुपये. बुलडाण्यातील नागपूर ते पुणे राष्ट्रीय महामार्गावर खड्डे आणि भेगा, दुचाकीसह 4चाकी वाहन चालकांना त्रास, नागरिकांकडून महामार्गाच्या गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित. उल्हासनगरमध्ये भटक्या कुत्र्यांचा 2 जणांवर हल्ला, कॅम्प 5 मधील आकाश कॉलनी परिसरातली घटना सीसीटीव्हीत कैद, पालिका प्रशासनानं भटक्या कुत्र्यांच्या समस्येकडे तातडीने लक्ष द्यावं अशी नागरिकांची मागणी. तिकडे जळगावमध्ये आदिवासी कोळी समाजाच्या राज्यस्तरीय उपवर मेळावा 2026च्या वधूवर परिचय सूचीचं प्रकाशन, वधूवर सूचकमध्ये राज्यभरातील विवाहासाठी इच्छुक तरुण आणि तरुणींची माहिती. इगतपुरी शहरातील नगर परिषद तलाव परिसरामध्ये सुरक्षेच्या उपाययोजना नाही, त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर, सुरक्षा रक्षक ना सूचना फलक ना कुंपण अशा मूलभूत सुरक्षा व्यवस्थांचा अभाव, त्यामुळे नागरिकांचा संताप. वाशिम जिल्हा या ठिकाणी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांच्या वेळेत बदल, वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर 16 मार्चपासून सकाळच्या सत्रामध्ये शाळा भरवण्याचे आदेश, विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी महत्त्वाचा निर्णय. नवी मुंबईच्या वाशी सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये बाल मराठी उत्सव कार्यक्रमाला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्री उदय सामंत 12:30 वाजता उपस्थित राहणार. मध्य रेल्वेचं तिकीट तपासताना आता मोहम्मद शम्स चंद यांनी एका वर्षात 1 कोटीची दंड वसुली केली. मोहम्मद शम्स यांनी 11,483 विना तिकीट किंवा अनियमित प्रवास करणाऱ्यांना दंड केला. 1,38,505 रुपयांच्या दंडाची वसुली केली. एमएमआरडीएच्या कामावर पुन्हा प्रश्न उपस्थित, क्रेन बिघडल्यानं प्रभादेवी पूल पाडकामाचा ब्लॉक वाया, उड्डाणपुलाच्या गर्डर डिलॉन्चिंगसाठी मेगा ब्लॉक घेण्यात आलेला, क्रेनच्या हायड्रॉलिक पाईपमध्ये बिघाड झाला, त्यामुळे पाडकाम रखडलं. अमरनाथ पश्चिमेच्या योगेश्वर हायस्कूल आणि किंग लॉर्ड हायस्कूलमध्ये कम्प्युटर भेट, तर नगरसेवक पवन वाळेकर यांच्याकडून 2 शाळांना 16 कम्प्युटर्स भेट, विद्यार्थ्यांना कम्प्युटरचं शिक्षण मिळण्यास मदत होणार. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची आज महासभा, रस्त्यासह स्वीकृत नगरसेवक आणि सभापतीबाबत देखील चर्चा होणार.
नायगाव बीडीडी चाळीतील रहिवाशांना आज घरांच्या चाव्यांचं वाटप. प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील 864 रहिवाशांना नव्या घराच्या चाव्या दिल्या जातील. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नरिमन पॉइंट या ठिकाणी यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये चाव्यांचं वितरण. पालिकेच्या मराठी, हिंदी, उर्दू माध्यमातील विद्यार्थी संख्येत घट. मागील 10 वर्षात विद्यार्थ्यांच्या संख्येत 28% घट. याउलट इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये 31% विद्यार्थ्यांच्या संख्येमध्ये वाढ झाली. म्हाडाच्या नवी मुंबईमधील विकासकांकडून फसवणुकीचा संशय. म्हाडाचा 20% गृहकोटा विकासकांनी गिळंकृत केल्याची माहिती. नाशिकमध्ये अशाच प्रकारे फसवणूक झालेली. व्यावसायिक एलपीजी गॅस पुरवठ्यावरील निर्बंधांमुळे आता हॉटेल आणि रेस्टॉरंट्सची मोठी कोंडी. गॅस तुटवड्यामुळे हॉटेल बंद ठेवण्याची वेळ. सध्या 35% हॉटेल्स बंद. बुधवारपर्यंत हे प्रमाण 75% जाण्याची शक्यता. पुणे या ठिकाणच्या मार्केट यार्डातील घाऊक फळभाज्यांच्या मागणीमध्ये घट. एलपीजी तुटवड्यामुळे हॉटेल चालकांकडून फळभाज्यांची मागणी घटली. त्यामुळे कोथिंबीर, मेथी, हरभऱ्याचे दर घसरले. पुणे जिल्हा परिषदेचा उद्या अर्थसंकल्प होणार जाहीर. यंदाचा अर्थसंकल्प हा 250 ते 300 कोटींचा असेल असा अंदाज. झेडपी सीईओ गजानन पाटील अर्थसंकल्प करणार सादर. पुणे शहरातल्या प्रदूषण कमी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाचा मोठा निर्णय. शिवाजीनगर आणि पेठांच्या परिसरामध्ये कमी प्रदूषण क्षेत्र लागू करण्यासंदर्भात विचार सुरू. आराखडा तयार करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना. महाराष्ट्र साहित्य परिषद निवडणुकीमध्ये साहित्य संवर्धन आघाडीचा विजय. अध्यक्षपदी योगेश सोमण यांचा विजय, तर प्रमुख कार्यवाहकपदी स्वाती महांकळ आणि कोषाध्यक्षपदी प्रदीप निफाडकर यांचाही विजय. पुण्यातल्या खोदकाम सुरू असलेली कामं वेळेत संपवा. पुणे महापालिकेकडून आदेश जारी. पावसाळापूर्व कामांसाठी सुरू असलेलं खोदकाम 30 एप्रिलपर्यंत पूर्ण करण्याचे प्रशासनाचे आदेश.